मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ 4 विद्युतधारेचे परिणाम याचा स्वाध्याय बघणार आहोत. स्वाध्यायातील पहिला प्रश्न आहे, गटात न बसणारा शब्द ठरवा, त्याचे स्पष्टीकरण लिहा. प्रश्न अ, वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र. उत्तर जनित्र, कारण जनित्र यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते, इतर घटक तसे करत नाहीत. हे त्याचं स्पष्टीकरण. प्रश्न आ, व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, थर्मामीटर. उत्तर आहे थर्मामीटर, कारण थर्मामीटर तापमान मापनासाठी वापरतात आणि इतर सर्व जे दिलेले आहेत ते सगळे विद्युत मापनासाठी वापरतात. त्यानंतर प्रश्न ई, ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युत चलित्र, चुंबक. उत्तर आहे चुंबक. चुंबक ऊर्जा रूपांतरण करत नाही, इतर साधने ऊर्जा रूपांतरण करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे, रचना व कार्य सांगा, व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. पहिलं आहे अ, विद्युत चलित्र. विद्युत चलित्राची आकृती तुम्ही काढलेली आहे, याआधी पण काढलेली आहे. ती व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून काढून घेऊ शकता किंवा पुस्तकातून पाहून काढू शकता. त्यानंतर त्याचं रचना दिलेली आहे, ती रचना तुम्ही लिहून घ्या आणि विद्युत चलित्राचे कार्यही दिलेले आहेत, ते समजून लिहून घ्या. याआधी मी तुम्हाला रायटिंग नोट्समध्ये विद्युत चलित्राचे कार्य याबद्दल नोट्स दिलेल्या आहेत, तिथून लिहू शकता किंवा हेही सोप्या भाषेत आहेत. तुम्हाला जे सोपं वाटते ते तुम्ही लिहू शकता. पूर्ण लिहून घ्या विद्युत चलित्राचे कार्य. शेवटचा पॉईंट. त्यानंतर आहे विद्युत जनित्र, प्रत्यावर्ती. याच्याही नोट्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याची आकृती काढून घ्या. पुस्तकात आकृती दिलेली आहे, ती काढू शकता. त्यानंतर रचना, त्या आकृतीमध्ये किंवा विद्युत जनित्रात काय काय असतं या सर्व संबंधीची माहिती म्हणजेच रचना दिलेली आहे. आणि विद्युत जनित्राचं कार्य व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. त्यानंतर आहे प्रश्न तिसरा, विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात, आकृतीसह वर्णन करा. तर विद्युत वाहकाचे प्रभारित होणे, कुंडलातून विद्युत प्रवाह गेल्यामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होणे, चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे, विद्युत चलित्रातील कुंडलाचे आसाभोवती फिरणे. तर उत्तर आहे ई, चुंबक आणि कुंडल यांच्यातील सापेक्ष गतीमुळे कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होणे. आणि आकृती काढायची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. प्रत्यावर्ती आणि दिष्टजनित्र. प्रत्यावर्तीमध्ये सलग कडी वापरतात, दिष्टमध्ये दुभंगलेले कड वापरतात. प्रत्यावर्तीमध्ये विद्युतधारा ठराविक वेळेनंतर दिशा बदलते आणि दिष्टजनित्रामध्ये विद्युतधारा एकाच दिशेने वाहत राहते. दोन्ही फरक तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतरचा पाचवा प्रश्न आहे, विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. आपल्याला माहिती आहे विद्युत जनित्र, दिष्ट. त्याची आकृती आणि त्याची रचना आणि कार्य. त्यानंतर आहे लघु परिपथ कशाने निर्माण होतो, त्याचा काय परिणाम होतो. तर उघडी वीजयुक्त तार व उघडी तटस्थ तार परस्परांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यास अथवा परस्परांना चिकटल्यास परिपथाचा रोध अतिशय कमी होऊन परिपथातून प्रचंड प्रमाणात विद्युतधारा प्रवाहित होते. या स्थितीस लघु परिपथ असे म्हणतात, शॉर्ट सर्किट. आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि आगही तिथे लागू शकते. त्यानंतर सातवा जो प्रश्न आहे तो आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही प्रश्न 6 पर्यंत लिहून घ्या, उत्तरे लिहून घ्या आणि मला फोटो पाठवा. धन्यवाद.